दिल्ली म्हटलं की दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा असं दरवेळेला म्हटलं जातं आणि याच राजधानी दिल्लीतल्या कर्तव्यपथावर दरवर्षी प्रजासत्ताक दिनाला हा महाराष्ट्राचा चित्ररथ संचलन करत असतो। अगदी त्यामधून आतापर्यंत अनेक वेगवेगळे विषय आले। महाराष्ट्र म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून सांस्कृतिक, ऐतिहासिक, भौगोलिक, पर्यावरण अशा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातला एक वारसा महाराष्ट्राला लाभलेला आहे। आणि गेल्या काही वर्षातला विचार केला तर 3.5 शक्तीपीठापैकी जो विषय होता त्याचा देखील एकदा विषय या चित्ररथामधून मांडण्यात आलेला होता। त्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय मांडण्यात आलेला होता, वारकऱ्यांचा विषय मांडण्यात आलेला होता। आणि इतके सगळे धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसे लाभलेले असताना महाराष्ट्राला मधाचं गाव हा विषय घेतल्यामुळेच केंद्र सरकारनं तो चित्ररथ नाकारल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती जी आहे ती आपल्याला मिळालेली आहे। त्याचबरोबर दुसरं महत्वाचं, दरवर्षी सांस्कृतिक मंत्रालयाकडून ठराविक कलाकारांनाच याचं जे मानधन आहे किंवा जे कंत्राट आहे ते दिलं जातं। महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कलाकार असताना ठराविक कंपन्यांनाच हे कंत्राट जे आहे ते का दिलं जातं असा सवाल विचारत काही कलाकारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर खरं तर नाराजी देखील व्यक्त केली आहे। जरी टीव्ही 9 वर आपण ही पहिली झलक महाराष्ट्राच्या चित्ररथाची पाहत असलो तरी त्यामागे मोठं जे राजकारण आहे ते केलं जात असल्याचा आरोप जो आहे तो कलाकारांनी केलाय। महत्वाचं म्हणजे मधाचे गाव ही संकल्पना असलेला चित्ररथ नक्कीच हा संचलनामध्ये सहभागी होणार नाही, मात्र जिथं इतर चित्ररथ ठेवले जाणार आहेत म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना बघण्यासाठी जे चित्ररथ खुले असतात त्यामध्ये मात्र याचा समावेश असणार आहे। मात्र कलाकारांना योग्य संधी राज्य सरकारकडून, प्रामुख्याने सांस्कृतिक मंत्रालयाकडून दिली जात नाही अशी थेट नाराजी टीव्ही 9 कडे अनेक कलाकारांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे पुढच्या वर्षी तरी राज्य सरकार याबाबतीत काही मोठा निर्णय घेतं का किंवा काही वेगळा निर्णय घेऊन लुप्त जे वेगळे जे मागे राहिलेले जे कलाकार आहेत त्यांना संधी देतं का हे बघणं महत्वाचं असणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।